आणि ते काम करताना शासन प्रशासनाचा चांगला अनुभव शिक्षणमध्ये BA झालेले आणि बघितलं जवळून प्रतिनिधी बघितलं, प्रशासन बघितलं, योजना बघितल्या, करोडो रुपये गावाला घेऊन गेले आणि हे करताना एक जाणवलं म्हणजे काय जाणवलं की आपल्याकडे स्थलांतर होतं किंवा आपल्याकडे गावातील लोक मुंबईत येतात हा फार मोठा विषय असलेला आहे. आता मी हा स्थलांतर विषय का म्हणतोय तर बऱ्याच लोकांनी काय केलं की शाळा बंद पडल्या, शाळा बंद पडणं म्हणजे काय होत आहे, गावात माणसं नाहीत ना म्हणून शाळा बंद पडते. एक शाळा बंद पडते म्हणजे तिथली जी पिढी आहे ती निर्माण होत नाही ना. म्हणजे विचार करा पुढे काय होणार, शाळा बंद पडते, भविष्याची पिढी बंद होणार आहे. पिढी तर त्या शाळेमधून भविष्याची पिढी तयार होणार होती, तीच बंद पडली. एसट्या बंद पडत आहेत, माणसंच नाही. परप्रांतीय गावात जाऊन बसेल, आपली माणसं धड नाही, जमिनी विकल्या जात आहे, बऱ्याच गोष्टी त्यामधून ते त्यांचं एकमेव कारण आहे गावामध्ये लोक नाही आणि आपली आणि हे का नाही, त्याचा महत्त्वाचा विषय का नाही तर रोजगार. ज्या आपल्या लोकांना हवा आहे तो रोजगार इथे उपलब्ध नाही. आणि ह्यासाठीच मी सामाजिक कामाच्या बरोबर थोडंसं बाजूला करून हा रोजगार विषय आणि मागील 4 वर्षात जेव्हा रोजगाराच्या विषयाला प्राधान्य होत आहे, थोडासा त्रास होतो तब्येतीचा, तरी पण मला हा विषय महत्त्वाचा वाटतोय कारण सर्वात गंभीर विषय आहे. कारण आज गावामध्ये घरं होत पडतंय, काय करणार मी सामाजिक काम, काय करणार माणसं नाही गावाला, आम्ही आमचे जीवन नाते काय होणार. पण जर गावात लोकच नाही, आज किती गावाला पूर्वी जायला किती आनंद वाटायचा गावामध्ये, आता वाटतो तर लोकच नाही. लोक नसल्यामुळे महत्त्व येत नाही. म्हणजे होतं कसं 10 लोक होतं, त्या 10 लोकांनी 2 माणसं आपल्याला विचारायचं बघ कसं काय. आज असं केलं कोण कोणाला विचारतं आपल्या मार्ग निघून जात आहे. गावात शाळा पोरं होती, भरली होती, शाळा भरल्या होत्या, एक वातावरण वेगळं होतं. आता लोकांना वाटतं मुंबईतून गावाला जाऊन राहायला पाहिजे, पण राहायला माणसंच नाही. पण ह्या बऱ्याच गोष्टीचे अनुभव बघता, बऱ्याच गोष्टीचा प्रशासन शासनाचा अभ्यास बघता, गावाकडे जाऊन 15 दिवसांनी गावाला जाऊन गावाला बघतो तर हीच परिस्थिती बघतो की बापरे आज हा माणूस नाही. आणि 10 वर्षानंतर अजून 10 वर्षानंतर अजून अशी बिकट परिस्थिती होणार आहे. पण म्हणजे जपानसारखी परिस्थिती गाव ओस पडली तशी आपल्या कोकणामध्ये ओस पडणार. आणि ह्यालाच पर्याय म्हणजे रोजगार केला पाहिजे. रोजगार झाला तर लोक येतील. आपण काय करतो, जमिनी विकतोय, खरं ती जपायची गोष्ट आहे. जपीन ही जपायची गोष्ट आहे किंवा अमूल्य गोष्टी असतात त्या जपायच्या असतात, विकायच्या नसतात. आम्ही ते विकत चालतो. आज आपण विकतोय, चला आताच तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आपल्या आई वडिलांच्या म्हणजे वडिलांनी म्हणजे आजोबाच्या काळामध्ये पूर्वच्या काळामधून जे कमवलं होतं ते आपण आता खातोय. वडिलांचं पण खात नाही, पण पूर्वजांनी बनवलं आज खातोय. आणि आज जर आपण काय करून नाही ठेवलं भविष्यामध्ये तर आपण आपली पुढची पिढी काय करणार. आज मुंबईची परिस्थिती वाटता, आज गावाचा एक पर्याय आहे आपल्याकडे. कोविडमध्ये लक्षात आलं की आपल्याला गावाचे पर्याय नाही आणि गावात जाऊन बघितलं तर गावात काहीच नाही. तसं नको व्हायला. म्हणून मी सर्वांना आव्हान केलं होतं, साथ दिली होती की स्थलांतर कमवायचं असेल तर आपल्या रोजगाराकडे वळलं पाहिजे. तो कुठलाही रोजगार असेल. आज काजू कंपनी आहे, LRDचे साहेब आहेत, राजापूर 2-3 कंपनी आहेत, तुमची साहेब कंपनी आहेत, बऱ्याच कंपन्या FPO झाले. FPO बरेच आहे तिथे, पण एकत्र येऊन काम करायला पाहिजे. कारण कसं होतं आहे प्रत्येक म्हणून आपल्याकडे पर्यंत काम करून तसं होणार नाही. पण हा स्थलांतराच्या मुद्द्यावरती काजू कंपनी असो, LRD कंपनी असो, राजापूर रांजणा कंपनी राजापूरची असो, बऱ्याच कंपन्या आहेत. अशा कंपनी एकत्र येऊन कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म तयार होईल आणि प्रत्येक रोजगार मी म्हणत नाही 100% हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण 10%, 5%, 2% जरी झाला तरी खूप फरक पडेल. कारण का आपण जर आवाज उचलला नाही. आता कसं होतं, लोकप्रतिनिधी कोणाकडे किंवा आपण सामाजिक संस्था वाडी मंडळ गावामध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर भविष्यात हा गंभीर विषय होईल. मला वाटतं गाव मंडळ वाडी मंडळ ह्या लोकांनी हा थोडा विषय घेतला तर फार मोठा बदल होऊन जाईल. आज थोडंसं बरोबर थोडंसं हालचाल जाईल तर पुढे तर काहीतरी निघेल नाही जगून. आणि काहीच नाही निघेल तर समाधान तर आहे की आपण काहीतरी केलं. त्यासाठी आता निघत आलो तर मला समाधानाची गोष्ट आहे की आपण बरेच तुम्ही आला तरुण वर्गात थोडंसं पाठी पण खरंच लोक आलेले मोहन साहेबांसारखी गावडेसाहेबांसारखी बरेच लोक आले ज्यांनी ह्या विषयावरती वाटते आणि बऱ्याच लोकांना वाटतंय ही गोष्ट घडली पाहिजे. आता सांगितलं गावडेसाहेब की प्रॅक्टिकल काम व्हायला पाहिजे. थोडंसं प्रॅक्टिकलकडे लक्ष दिलं पाहिजे. जर प्रॅक्टिकल काम आपल्याकडून झालं, गावात स्थायिक लोक झाली, 2 झाली, 3 झाले, आता आम्ही म्हणजे काजू कंपनीवर 3-4 लोक काम आले.
अशी प्रत्येक एफपीओच्या मधून 22 माणसं कामाला झाली. तशी ताईच आहे, इथं लोक राहिली, ती मुंबईला आली आणि असाच आकडा वाढत गेला तर लोकांना कळलं हे शक्य होत आहे. मग लोक हे बघून लोक गावाला जातात. आज मला अमोलसाहेबांचं एक आदर्श वाटतो की त्यांनी एक 2 करोडचा प्रोजेक्ट करून आज 2 गाड्या चालू केल्या. आता ह्या 2 गाड्या चालू केल्या म्हणजे मी खूप छान म्हटलं की काय चांगलं केलं, कारण का त्याच्यामुळे रोजगार निर्माण होऊन जाईल. त्याच्यामुळे 10 लोक गावाला तिथे राहणार आहेत, 10 लोकांना रोजगार मिळणार आहे. कारण हे सामाजिक काम करताना मला जाणवलं की रोजगाराशिवाय पर्याय नाही. पोट जर भरले नसेल तर बाकी गोष्टी कशा होणार आपण. आता काय झालं म्हणजे आपलं पोटच भरले नाही, लोक म्हणतो आपण हे करूया ते करून ते करूया, नाही शक्य. कोविड नंतर प्रत्येक माणसाने आपलं पोट भरण्यासाठी प्रत्येक गोष्ट काही ना काही चालू केले. काही गोष्टींना यश येत नाहीये, त्यामुळे एकत्र जर काही करणं केलं तरच कुठेतरी बदल होईल. आज समजा 10-20 माणसं आपली 20-25 माणसं असतील, पण हाच 20-200 माणसं होती, 200-400-400 2000 लोक होती आणि 2 लाख लोक होती, तेव्हा कुठेतरी बदल होईल. आणि हा बदल करणं फार गरजेचं आहे आणि बदल नाही केला भविष्यात फार कठीण आहे. थोडं काहीतरी करायला हवं, थोडं बदल करायला हवा. आणि आज आपण ह्या एक गोष्टी घेऊन जायची, काही ना काहीतरी आपण लोकांपर्यंत पोहोचू. प्रत्येक आपलं प्रोडक्ट घेऊन पुढच्या वेळेला आपण एक नवीन प्रोडक्ट घेऊ की आपल्या कोकणामध्ये जेवढे प्रोडक्ट आहेत प्रत्येक कोण काही नाही विकत आहे तर ते एकत्रितपणे आपण संघटना एक मिटिंग घेऊ किंवा एकत्र होऊ, तुमचे काय प्रोडक्ट ते लावा आणि एकामेकाला कॉर्डिनेशन करून एक सुंदर असा प्रोजेक्ट आपण करू. आणि किती माणसं तुम्ही गावामध्ये थांबवली, तुम्ही किती माणसं थांबवली, असा प्रत्येकाला विषय घेऊ. म्हणजे प्रत्येक एफपीओने 200-200 माणसं जर कंपनीत गावाला थांबवली तर तेवढी माणसं तिथे स्थायिक झाली. आणि तेवढी स्थायिक झालेलं असतं पण 100 माणसं स्थायिक झाले तर अजून होऊ शकतात. आणि काही म्हणजे ह्या गोष्टीमध्ये हे लोक मुंबईची लोक आहेत ज्यांना गावाला राहावंसं वाटतं पण काही त्यांना मार्ग भेटत नाही. पण ती एफपीओला कनेक्ट बाबा तुमच्या कंपनीमध्ये काही गाव आहे का, मी गावाला थांबू शकतो का, अशी लोक तयार होतील आणि ही लोक परत जाऊन स्थायिक होतील. कारण का होत आहे का हे लोकांना माहिती आहे काहीतरी करायला पाहिजे आणि काही लोकांना काहीच माहिती नाही काय करायला पाहिजे. काही लोक गावाला आहेत त्यांना काय कळत नाही काय करायला पाहिजे, काही लोक मुंबईला आहेत त्यांनाही कळत नाही काय करायला पाहिजे, काही लोकांना कळत आहे पण त्यांना माणसं मिळत नाही. मग हा कुठेतरी तफावत आहे. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण हा लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि भविष्यामध्ये एक चांगला आउटपुट ह्याला मिळू शकतो. निदान प्रयत्न करायला काही आपलं नुकसान नाही असं मला वाटतं. आणि खरंच आपली जी कोकणात जमीन आहे ती आपल्याला राखायची आहे, विकायची नाही, तेवढं करून जमवतो. धन्यवाद.